मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. स्पॉट राउंड एक आशा असते आपल्याला. आपल्याला जेव्हा कोणत्या कॉलेजमध्ये किती व्हॅकंट सीट आहेत, त्याचा डाटा जेव्हा मिळतो ना, तेव्हा एक आशा वाटते आपल्याला, की हे कॉलेज मला मिळू शकेल. हां, एवढ्या जागा शिल्लक आहेत. माझं पर्सेंटाइल पण ठीक-ठाक आहे. मग मला त्या जागा मिळाल्याच पाहिजेत असं वाटतं आपल्याला. रिअॅलिटीमध्ये मी इथं काय लिहिलंय बघा, व्ही-जे-टी-आय, सी-ओ-ए-पी, पी-आय-सी-टी. तर हे कॉलेजेस आणि प्लस यांच्यासारखे काही कॉलेजेस असतील, की ज्या ठिकाणी अत्यंत पारदर्शकरित्या ट्रान्सपरंट वेमध्ये ते स्पॉट राउंड कंडक्ट करतात. मी तुम्हाला सांगू का, असे काही ठराविक कॉलेज सोडले, तर बाकीच्या सगळ्या कॉलेजमध्ये मला नाही वाटत, की एकदम पारदर्शक, ट्रान्सपरंटरित्या स्पॉट राउंड कंडक्ट केले जातील म्हणून. मी तुम्हाला सांगतो, की आपल्या ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्ये जेवढे ॲडमिशन झाले होते, त्यातली बरीचशी मुलं ना, ज्यांना पर्सेंटाइल ठीक-ठाक होतं, त्यांना ना स्पॉटमधून चांगलं कॉलेज मिळेल असं वाटलं होतं, पण नाही मिळालं. नाही मिळालं. बरं, मी तुम्हाला सांगतो कन्सेप्ट सिम्प्लिफाईड हे एक चॅनल आहे. ओके. शाह, संकित शाह माझं माझं प्रोनाउन्सिएशन थोडंसं याचं चॅनल आहे. तो मुलांना अतिशय चांगल्या रीतीने गाईड करतोय. त्याच्या चॅनलवर पण काल व्हिडिओ अपलोड झालेत, की कॉन्ट्रोव्हर्सीशी रिलेटेड. माझं इथं म्हणणं काय आहे बघा, रिअॅलिटीमध्ये बरं का, खरोखर यात बदल व्हायला पाहिजे. स्पॉट राउंड सगळ्या कॉलेजेसचा एकत्र व्हायला पाहिजे आणि तोही कसा माहिती का म्हणूया आपण, म्हणतो ना आपण, की सी प्रमाणे पुन्हा कॅप 1, 2 प्रमाणे नकोय. आमच्या वेळेस किंवा काही वर्षापूर्वी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी म्हणूया आपण तो फायनल स्पॉट राउंड कंडक्ट केला जायचा. ओके. मेरिटनुसार सगळ्या कॉलेजच्या व्हॅकंट सीट्स अवेलेबल वगैरे असायच्या. मग ते कॉलेज काय करतंय इंडिव्हिज्युअल स्पॉट राउंड कंडक्ट करतंय. मी या दादाच्या व्हिडिओमध्ये काल बघितलं, की मी ऐकलं कंटिन्युअसली स्पॉट राउंड कंडक्ट केला जातो. पालक दूरवरून आलेत, उन्हातान्हात उभारलेत, थांबलेत, वाट बघतायत कधी राउंड होईल आणि होत नाही किंवा झालाच नाही किंवा काही वेळेस असं लक्षात येतं, की सीट्स आहेत, पण आम्हाला प्रोव्हाईडच केल्या जात नाहीत. भरपूर गोंधळ होतोय. असं वाटतंय, की इथं मला निदान मेकॅनिकल सारखी ब्रांच तर मिळू शकली असती. नाही मिळत. मग होतंय काय मुद्दा माहितीये का? इथं मुलं थोडीशी निराश होतायत. ओके. डिप्रेशन, तणाव त्या म्हणजे एक पालकांशी जेव्हा मी बोललो ना, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं, की मुलगा बोलायलाच तयार नाहीये. फार नाराज झालाय. माझं म्हणणं काय आहे बघा, लास्ट टाईम मी एक व्हिडिओ तयार केला होता, की पुढच्या ठेच आणि मागचा शहाणा. आता रेग्युलर पालक आणि मुलं सुद्धा हा व्हिडिओ बघतायत, की जे आता 12वीत आहेत. तुम्हाला नेक्स्ट इयर अलर्ट राहावं लागेल, पण पालकांनी करायचं काय? एक तर चांगला स्कोर आहे. स्पॉट राउंडमध्ये अपेक्षा आहे, पण होतंय काय, की प्रत्येक कॉलेज स्वतःचा स्पॉट राउंड हे सेपरेटली कंडक्ट करतंय. तर आपण थांबायचं कुठं? तुम्ही दिवसभर एका कॉलेजमध्ये एका पालकाला थांबवून ठेवताय, की हां, आता सुरू होईल, मग सुरू होईल. मग तिथं थांबायचं का दुसऱ्या कॉलेजवर जायचं, की तिथं पण आम्हाला पॉसिबिलिटी आहे मिळण्याची? मग हा चुकीचं आहे. निदान पुण्यातल्या सगळ्या कॉलेजने पुण्यात तर एखादा स्पॉट राउंड कंडक्ट करा. पण यात पण पुन्हा आर्थिक गणित वेगळं आहे. जर एखादं कॉलेज एका मुलामागं बघा, जर एखादं कॉलेज एका मुलामागं जर ₹2000 स्पॉट राउंडसाठी फीज कंडक्ट करत असेल, की आय थिंक जेवढी सी सेलची पण नसेल आणि या इथं समजा एक 4,000 मुलं तर अप्लाय करीत असतील समजा, करतात. मुलांची संख्या प्रचंड आहे लक्षात घ्या. आणि 4,000 काय 95 पर्सेंटाइल ज्यांना मिळालेत मार्क 95 पर्सेंटाइल की जे वन ऑफ द बेस्ट स्कोर आहे. त्यांचे स्टेट रँक किती होते बघा ना, नक्कीच 10-12 हजार नक्कीच असेल. मग त्यातली काही मुलं म्हणजे एवढा जर आकडा बघितला, तर माझ्या मते तो 80 लाखाकडे जातोय. मग ठीक आहे, थोडं मॉडिफिकेशन करूया. 5,000 मुलांनी अप्लाय केलं असं समजा. झाले किती 5 2 जा 10 आणि पुन्हा हे 6 झिरो. बापरे! म्हणजे 1,00,00,000 म्हणजे कॉलेजेस नुसत्या स्पॉट राउंड मधून जर एवढे पैसे काढावे लागले, तर तशा त्यांनी फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत. पालकांना त्रास नाही व्हायला पाहिजे. सगळं सोडून सगळे काम-धंदे, उद्योग सोडून मुलांबरोबर पालक थांबतोय तिथं. मग थोडंसं फ्रस्ट्रेशन, तणाव येतोय. हां, येतोय. आता हे बदललं पाहिजे. लास्ट इयर मी तुम्हाला सांगतो, ह्या कॉलेजमध्ये सुद्धा हे जे 2 कॉलेजेस आहेत, इथं पण लास्ट इयर थोडासा इश्यू झाला होता. ते ई-डब्ल्यू-एस असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. एलिजिबल नाहीच आहे, असं ते बोलत होते. मग तसा काही रूल नव्हता. पण ह्यांनी सुद्धा मग तसे शेकडो मुलांचं नुकसान केलं ना. ज्यांचं ई-डब्ल्यू-एस होतं त्यांना स्पॉटमध्ये येऊच दिलं गेलं नाही. पण जेव्हा पालकांनी परत आंदोलन केलं, जसं मी ह्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलंय, की पोलिस पण आले होते. ओके, ते आंदोलन अगदी मुर्दाबाद, जिंदाबादच्या पण घोषणा देऊन झाल्या. पण ते एक फ्रस्ट्रेशन होतं, तणाव होता, राग होता तो.
आणि या दादाचं काय म्हणणं होतं, की स्पॉट राउंडला असतात जागा शिल्लक. ओके. बघा त्याचं म्हणणं मला पटलं एकदम. थोड्या तुमच्या सीट्स व्हॅकंट राहतायत. तुमचं कॉलेज वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे समजा पुणेमध्ये. थोड्या जागा शिल्लक आहेत. तेवढ्यासाठी तुम्ही कॉलेजची इमेज डाउन करू नका. जसं या कॉलेजचं नाव मी इथं लिहिलंय तसं तुमच्या कॉलेजचं नाव पण आलं पाहिजे. हां, इथं एकदम पारदर्शकरित्या ऑलरेडी फीजमध्ये तुम्ही गोळा केलंय. स्पॉट राउंडला तुम्ही ॲडमिशन देताय त्यांना फुल फी घेणार आहे. तुमच्या इथं छोट्याशा कमी जागेसाठी एवढी हजारो लोकं येतायत. याचा अर्थ सगळे ॲडमिशन्स मिळणार आहेत. पण ज्याची पात्रता, योग्यता आहे त्यांना द्या ना. मग आता इथं माझं म्हणणं काय, की नेक्स्ट इयर मी तुम्हाला सजेस्ट करेन बरं का, की हा दादा सुद्धा काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतो. यश आहे, समीर आहे, संदीप मिलाके दादा आहे, आदित्य आहे सी-ओ-ए-पीचा आणि अजून नवीन टीम तयार होते बऱ्याच लोकांकडून. म्हणजे काय होतं काउन्सिलिंग. तुम्हाला एक चांगल्या काउन्सिलरची गरज लागणार आहे. चं महत्त्व खूप आहे. मुलं फॉर्म अपलोड करताना चुकलेत. मुलांना रिसीट काय असतं माहीत नव्हतं. सगळ्या गोष्टी होत्या. माझी इच्छा काय माहिती का, की स्पॉट राउंडला अपॉर्च्युनिटी असते. थांबावं लागतंय. मग या वर्षीची मुलं फर्स्ट इयरला आहेत. त्यांच्याकडून माहिती घ्या, की स्पॉटला नक्की काय, कसं काय होतं, कसं कुठं चुका झाल्या त्या आणि या चुका नेक्स्ट इयर आपल्याला करायच्या नाहीयेत. मी असणार आहे तुमच्याबरोबर नेहमी लक्षात घ्या. ओके, मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. ओके. कॉलेजला सुरुवात होईल काहीच दिवसात. कॅप 1-2-3 मध्ये जे कॉलेज मिळालंय तुम्ही ते एक्सेप्ट तर केलेलं होतं. स्पॉटला आपण एक्स्ट्रा ट्राय करत होतो. नाही मिळालं, ओके. जे मिळालं त्यात आपण सॅटिस्फाईड राहूया. कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला कळेल, की फॅकल्टीज कशा आहेत, कुणाचं किती समजतंय, सिलेबस कसा असणार आहे. मग पहिल्या आठवड्यात त्या सगळ्याचं एनालिसिस केल्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्याशी रिलेटेड आणि नेक्स्ट वीक पासून आपण जोरात अभ्यासाला सुरुवात ही केलीच पाहिजे. ऑल द बेस्ट.